चला तर मैत्रिणींनो, आता घरच्या घरी पनीर कसं बनवायचं ते आपण बघूया. त्याच्यासाठी मी गोवा डेअरीचे हाय फॅट पॅकेट 2 घेतलेले आहेत दुधाचे. इथं बघू शकता 2 लिटर दूध मी घेतलेलं आहे. ते आता कट करून आपण एका भांड्यामध्ये घालूया. आता बाहेरचं पनीर खाण्यास जरा भीती वाटते नाही का? वेगवेगळे आपण व्हिडिओ बघतो, वेगवेगळे न्यूज बघतो. बघा ते 2 लिटर मी इथं भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि गॅसवर ठेवलेलं आहे. आता थोडं अर्धवट असं आपण प्लेट झाकूया त्याच्यावर आणि लक्षमात ठेवलं पाहिजे. त्याच्यासाठी मी इथं 2 लिंबू घेतलेले आहेत. लिंबू घेऊन त्याचा रस काढलेला आहे लिंबूचा. सो बघा आता दूध इथं उकळलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही हा लिंबाचा रस होता तो आता घालूया ह्याच्यामध्ये आणि ढवळूया. ही पद्धत एकदम सोपी आहे, सगळ्यांनाच माहीत असेल. सो आता बघा किती छान हे दूध आता फुटून आलेलं आहे पूर्णपणे. आता ते गाळून घेऊया आपण एका भांड्यामध्ये. त्याचं सगळं जे पाणी होतं ते एक्स्ट्रा ते सगळं नितळून घेऊया. आता बघा इथं 2 लिटराचं किती छान हे झालेलं आहे तयार पनीर. आणि त्याला आपण परत स्वच्छ धुवून घेऊया थंड पाण्यानं. थंड पाणी ओतायचं त्याच्यावर, कारण ते लिंबाचं पण जे आंबटपणा असतो तो निघून जायला पाहिजे. आणि मी सगळं पाणी नितळून घेतल्यावर काय केली, एका सुती कपड्यामध्ये आपण बांधूया. म्हणजे मी त्याच्यासाठी आता पनीरसाठीच ही माझी पिशवी आहे. मी सुती कपड्याची एक पिशवी तशी शिवून ठेवलेली आहे इथं, छोटीशी बॅग. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका मैत्रिणींनो. सो सगळं पाणी ह्याच्यातलं मी नितळून पिळून काढलेलं आहे. आणि हे आता आपण एक अर्ध्या तासासाठी बांधून ठेवलं होतं. सो बघूया आता अर्ध्या तासानंतर बघा हा किती छान घट्ट असा गोळा तयार झालेला आहे पनीरचा. आता हे जे आपलं मनगट असते ना त्याच्यानं आपण हे छानपैकी मळून घेऊया. त्याला छान असं दाबून मळून घ्यायचं असते, कारण ते एकजीव व्हायला पाहिजे, सॉफ्ट व्हायला पाहिजे. बघा आता हे सगळं मी मळून घेत आहे. छान ह्याचा गोळा तयार झालेला आहे, पूर्णपणे एकजीव झालेला आहे हे. बघा आता हा छान गोळा आपण पाहिजे त्या आकारामध्ये ह्याला कट करून घेऊया. सो इथं मी स्क्वेअर केलेलं आहे. बारीक बारीक त्याचे पीस पाडून घेऊया, नाहीतरी तुम्ही गोळेसुद्धा करू शकता छोटे छोटे. बघा इथं किती छान झालेलं आहे. बघा इथं किती लबलबीत असं स्पॉन्जी असा पनीर तयार झालेला आहे. सो ही पद्धत एकदम सोपी आहे. अशा तऱ्हेनं घरच्या घरी प्रत्येकट्याने पनीर बनवू शकतो. चला तर मैत्रिणींनो, धन्यवाद. टेक केअर, बाय बाय.